शूर शिवाजीला शूर शिवाजीला वीर लहुजीला कार्यारंभी समृतो मी अरे फुले शाहू आणि भीमाला या जयंती दिना थोर साहित्यिक अण्णा भाऊला वंदन करतो। बंधनो, विशेष माझ्या माता भगिनी विनंती आहे, आपण सर्वांनी या पेंडॉल मध्ये येऊन बसून घेण्याची कृपा करावी, कारण हा सर्व खटाटोप कार्यकर्त्यांनी आपणासाठी केला आहे। आपण पाण्या पावसाचा दिवस आहे, तरी पण कमीत कमी 1 लाख रुपयाचा टेंट टाकून या ठिकाणी आपली बसण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था केली आहे। आपण सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं। म्हणून के पाहिला असा कधी मी शाहीर धुरंधर जयाची कीर्ती आणि मूर्ती गाजे ही जगभर लाभला जा माया जयंती दिना अरे नावतयांचे गोधू आम्ही काळजाच्या देठावर। म्हणून या गीताचे कवी माझे मार्गदर्शक ज्यांना मी गुरुसमान मानतोय, आदरणीय IM गाडगावकर साहेब यांची मी प्रथम रचना सादर करतोय। व्यसनमुक्तीचे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सोपानरावजी तातलापूरकर क्रीडा व्यायाम मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष कैलासजी गायकवाड साहेब यांचं पण या ठिकाणी आगमन झालं आहे, तेव्हा त्यांचं पण अभिनंदन करतोय, स्वागत करतोय। जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी, जयंती मंडळाचे रशियात गाजणारा त्या सूर्याचा पाऊस कधी पडू शकत नाही, त्या सूर्याचा पाऊस कधी पडू शकत नाही, आणि गर्भातील बाळ गर्भामध्ये कधी रडू शकत नाही, अरे वाघिणीचं दूध कोणी काढू शकत नाही, मग तसा दुसरा अण्णा भाऊ आज या समाजामध्ये घडू शकत नाही। तुम्ही लिहिला हो दुःख वेदना
वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना घ्याना वंदना वंदनाही तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना करवतीच्या त्या करवतीच्या त्या पात्या समान करवतीच्या त्या पात्या समान चालले खाणे तुमची वेगाण चालले खाणे तुमची वेगाण चालले खाणे तुमची वेगाण करवतीच्या त्या पात्या समान चालले खाणे तुमची वेगाण अण्णा भाऊनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मनोवार्धावरती चढवून हल्ला केला कडावून हल्ला केला करवतीच्या त्या पात्या समान करवतीच्या त्या पात्या समान चालले खाणे तुमची वेगाण चालले खाणे तुमची वेगाण चालले खाणे तुमची वेगाण आनयाला टाका पीठ सुटीला आनयाला टाका पीठ सुटीला वालाली नंदन नंद नाही तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना साहित्याचा तुम्ही रुमणी झाला साहित्याचा तुम्ही रुमणी झाला साठा मोठा तो अण्णाने केला साठा मोठा तो अण्णाने केला साठा मोठा तो अण्णाने केला साहित्याचा तुम्ही रुमणी झाला अण्णा भाऊनी आपल्या साहित्यामधून बंधू या मनोवादाची चिरफाड केली अण्णा भाऊने या भांडवलाची चिरफाड केली एक आदर्श व्यक्तिमत्व आम्हा जे प्रेत आहे ते आदर्श व्यक्तिमत्व साहित्याचा तुम्ही रुमणी झाला साहित्याचा तुम्ही रुमणी झाला साठा मोठा तो अण्णाने केला साठा मोठा तो अण्णाने केला साठा मोठा तो अण्णाने केला पेटला त्याचा चेनेच पेटला पेटला त्याचा चेनेच पेटला जिजविले जीवन जीवनाही तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना तुम्ही लिहिला हो दुःख वेदना
शाळेमध्ये जाऊन एवढा मोठा इतिहास आमच्यासाठी रचलेला आहे अण्णा भाऊ. रक्ताची त्या शाही करुणी, रक्ताची त्या शाही करुणी, दुःख दिनाचे ठेविले लिहूनी, दुःख दिनाचे ठेविले लिहूनी, दुःख दिनाचे ठेविले लिहूनी, पीडिताचा या आधार ठरला. हा आदरणीय भीमराव तुकारामजी घोडगे भीमराव तुकारामजी घोडगे याच्याकडनं 50 रुपये. धन्यवाद. नीच विषमतेला पाय तुडवायचे आहे, नीच विषमतेला पाय तुडवायचे आहे, अंधविचारसरणीला बडवायचे आहे. अरे अण्णा भाऊच्या ह्या साहित्यातून आज आम्हाला समाज परिवर्तन घडवायचे आहे, समाज परिवर्तन घडवायचे आहे म्हणून तर रक्ताची त्या शाही करुणी, रक्ताची त्या शाही करुणी, दुःख दिनाचे ठेविले लिहूनी, दुःख दिनाचे ठेविले लिहूनी, दुःख दिनाचे ठेविले लिहूनी, पीडिताचा या आधार ठरला, पीडिताचा या आधार ठरला. हृदयाच्या स्पंदन स्वत नाही, तुम्ही लिहिला हो दुःख वेदना, तुम्ही लिहिला हो दुःख वेदना, तुम्ही लिहिला हो दुःख वेदना. पण आम्ही आजपर्यंत नको तिथेचे मस्तक नमवलो आम्ही, नको तिथेचे मस्तक नमवलो आम्ही, अंधश्रद्धेत मन हे रमवलो आम्ही, आयुष्य भक्तीत व्यर्थ गमवलो आम्ही. अरे लहू फुले भीम अण्णा भाऊ जन्मास आले म्हणून हे सन्मानाचं वैभव कमवलो आम्ही, सन्मानाचं वैभव कमवला म्हणून गीताचा शेवट करतोय. या गीताचे कवी आदरणीय माझे गुरुवर्य I.M. गाडगावकर साहेब आपल्या गीतातून सांगत आहे. गाडेगावकर समाजा पाहुणे, गाडेगावकर, गाडेगावकर समाजा पाहुणे, दुःख दिनाचे, गाडेगावकर समाजा पाहुणे, गाडेगावकर समाज. गाडेगावकर समाजा पाहुणे, गाडेगावकर समाजा पाहुणे.
डॉक्टर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे या जयंती मंडळाचे उद्याच्या सत्राचे 28 ऑगस्ट रोजी या प्रबोधन सभेचे अध्यक्ष एक समाजभूषण समाजातील आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक माननीय माधवजी ढोकळे साहेब, माधवजी ढोकळे साहेब यांचं पण या ठिकाणी आगमन आहे. म्हणून या गीताचे शेवटी कवी आय्यप्पा गाडीकर साहेब आहे.